नमस्कार, मी मधुरा. लाईमलाईट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. जसं की तुम्ही मागे बघू शकाल, आज काय बनवूया? आणि हा सर्व वयोगटातील मंडळींना पडलेला प्रश्न असतो. पण हा कठीण वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुमच्याकरता घेऊन येत आहे. सोमवार ते शुक्रवार दुपारी बरोबर 1 वाजता आपल्या लाडक्या सोनी मराठी वाहिनीवर. आणि त्यांनी खरंच हे खूप छान एक माध्यम, प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल सोनी मराठी वाहिनीचे खूप मनापासून आभार. 2007मध्ये मधुराज रेसिपीची सुरुवात झाली. ब्लॉगस्पॉट तेव्हा फार ट्रेंडिंग होता. ब्लॉग्स लिहायला सगळ्यांना आवडायचे. मग मी जॉब करायचे, बँकेमध्ये नोकरी होती, अमेरिकेत होते. मग संध्याकाळी आल्यावर उरलेल्या वेळेचं काय करायचं, मग घरी जे पदार्थ केले त्याचे फोटो काढायचे, जितकी शक्य असेल तितकी माहिती त्याची लिहायची आणि ते ब्लॉगस्पॉटमार्फत मी पोस्ट करायचे. असं सलग 2 वर्ष केलं. पण हे 2 वर्ष करत असताना एक गोष्ट लक्षात आली की याला कुठे ना कुठे मर्यादा आहेत किंवा जितकं जास्त लोकांपर्यंत पोचायला हवं तितकं पोचत नाही. आणि म्हणून मग 2009मध्ये यूट्यूबच्या माध्यमातून मधुराज रेसिपीची सुरुवात झाली. कारण व्हिडिओ हे एक असं माध्यम आहे ना की तुम्ही थेट लोकांबरोबर संवाद साधता आणि या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याची संधी मिळत होती. त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि पहिला पदार्थ तेव्हा मी भरलं वांगं पोस्ट केला होता. अर्थातच आपले सगळ्यांचे लाडके शेफ संजीवजी कपूर आहेतच. त्याच सोबत संजयजी थुंबा म्हणूनच एक आहेत, भाषेप म्हणून त्यांचं यूट्यूब चॅनलच आहे. मला असं वाटतं पहिलं यूट्यूब चॅनल त्यांचं आहे. आणि त्यांचं एक स्लोगन होतं त्यांच्या चॅनलचं, इन्स्पायरिंग अदर्स टू कुक. सो तिथून कुठे ना कुठे इन्स्पायर होऊन मधुराज रेसिपीची सुरुवात झाली. प्रसादाचा शिरा आणि वरण भात, साजूक तूप, लिंबू असं भरपूर आहे. आणि मला असं वाटतं ना, आयतं खायला कोणाला नाही आवडत. त्यामुळे जे असेल ते मला खायला आवडतं इतरांच्या हातचं. 3,500हून अधिक रेसिपीज केल्या आहेत, पोस्ट केल्या आहेत. आणि मला असं वाटतं की मराठी खाद्यसंस्कृती खूप विस्तृत आहेत. आणि मला मर्यादा येतात या लोकांपर्यंत पोचवताना. त्यामुळे असे बरेच पदार्थ आहेत जे विस्मरणात गेलेले आहेत, कालबाह्य झालेले आहेत. हे लोकांपर्यंत पोचवायची गरज आहे. आणि सोनी मराठी एक खूप छान माध्यम आहे ज्यातून लोकांपर्यंत पोचू शकते. माझी स्पेशालिटी मला रोजचा स्वयंपाक, पण त्याच्यामध्ये आपलं जे पुरणपोळी जी असते ते अगदी म्हणजे सगळे आवडीने खातात. गरम गरम तव्यावरची भाजलेली पुरणपोळी आणि त्या स्वयंपाकात जी सात्विकता असते. स्मॉल कॅमेरा जर म्हणाल तर अगदीच माझी स्क्रॅचपासूनच सुरुवात होती. कॅमेराही म्हणजे स्मार्टफोनचाही तो इरा नव्हता, ती वेळ नव्हती. त्यामुळे घरगुती जे असतं तेच वापरून मी केलं होतं. टेबल लॅम्प, डे लाईट, माईक नसायचं तर मोठ्याने बोलणं. आणि त्यानंतर हे सगळं मग ॲडॉप्ट करत गेले. पण जे घरी 4 भिंतींच्या आत आपण करतो DSLRवर, तो सेटअप पूर्ण वेगळा असतो. आणि जेव्हा तुम्ही मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी करता त्याचा लवाजमा अगदी वेगळा असतो. तिथे शब्दफेक, शब्दसंग्रह ते सगळं पूर्ण वेगळं असतं. त्यामुळे शिकायला खूप छान मिळालं. जेव्हा प्रोमो शूट केले, काही एपिसोड शूट केले, त्या दरम्यान भरपूर शिकायला मिळालं, भरपूर नवनवीन गोष्टी आत्मसात करायला मिळाल्या. प्रेक्षकांना अगदी आवर्जून एक गोष्ट सांगेल की रोज काय बनवूया पडलेला प्रश्न असतो. आजकाल स्मार्टफोनच्या दुनियेत जिथे डूम स्क्रोलिंगची आपल्याला सवय आहे, तुम्हाला खरंच मनापासून पदार्थ करायला आवडत असेल, मनापासून नियोजन करायचं असेल तर आज काय बनवूया खूप छान एक शो आहे. सोमवार ते शुक्रवार येतं दुपारी बरोबर 1 वाजता आपल्या लाडक्या सोनी मराठी वाहिनीवर. त्यामुळे आज काय बनवूया नावाची एक वही किंवा डायरीज तयार करून ठेवा आणि रोज बघायला विसरू नका. आणि या पदार्थांची नोंद आवर्जून करून ठेवा.